नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं प्रादेशिक बातमीपत्रामध्ये. बघूया काही महत्त्वाच्या घडामोडी. वर्धा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अनुराग जैन हे कार्यभार ग्रहण करतात. जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावी असे आदेश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच दारू विक्री, वाहतूक, अंमली पदार्थ तस्करी, जुगार अड्डा, रेती तस्करी पाळत ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारूची विक्री व वाहतूक केली जाते. दारू विक्रीला लगाम घालण्याकरिता नवीन पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांची बैठक घेतली व बैठकीत सर्व अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर सतत पाळा ठेवून कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी करणारे, अवैध जुगार सुट्टा चालविणारे तसेच रेती माफीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निजण स्थळी पाहणी करून तेथे पेट्रोलियम करण्याचे आदेश दिले आहे. महान्यूज 7 साठी प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा. वेधशाळेकडून 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम येथे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच भाविकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका तसेच अकोला व अकोट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दगडपारवा, काटेपूर्णा व पूर्णा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भाविकांची यात्रेदरम्यान नदीपात्रात आवश्यक ती खबरदारी न घेता अनाठायी धाडस करण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने 25 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी शोध व बचाव पथक पूर्णा नदी गांधीग्राम येथे उपस्थित राहील. त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक कार्यकर्ते यांची मदत घ्यावी. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल अशी सर्व यंत्रणा गांधीग्राम मध्ये उपस्थित ठेवावी. यात्रेदरम्यान कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करावी असे निर्देश अकोला व अकोट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच शोध व बचाव पथकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 आपत्कालीन शोध व सुटका पथके नेमण्यात आली असून त्यामध्ये 30 आपदा मित्र रक्षक असून 2 बोटी तैनात ठेवल्या आहेत. त्याचबरोबर अकोला ते गांधीग्राम पर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. यात्रेदरम्यान प्रतिबंधक आदेश आवश्यक असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून तो प्राप्त करून घ्यावा. आपत्ती व्यवस्थापन पथकाशी नेहमीच समन्वय ठेवून यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हा पोलिसांना करण्यात आली आहे. वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका ठेवा. महापालिकेकडून अकोला ते गांधीग्राम पर्यंत प्रकाश व्यवस्था ठेवावी. आवश्यकतेनुसार जनरेटर उपलब्ध ठेवावीत. अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यासह उपस्थित राहावे असे अनेक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महान्यूज 7 साठी दानिश चौधरी, अकोला. नागपूर जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या दाहोदा येथील एका शेतकऱ्यावर रात्रीच्या सुमारास हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या दाहोदा घोटी येथील रहिवासी रामराव चोपडे हे रात्री आपल्या राहत्या घरी झोपले असताना त्यांच्या घराबाहेर बिबट्या आला व बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचा आवाज ऐकून रामराव जागे झाले आणि घराचे दार उघडताच कुत्रा स्वतःच्या बचावासाठी घराच्या आत जाण्याचा प्रयत्न करताच मागे लागलेल्या बिबट्याने रामराव यांच्या अंगावर हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पंचायत समिती रामटेक येथील सभापती चंद्रकांत कोडवते यांना कळताच त्यांनी जखमींचे घर गाठले व पवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांना घटनेची माहिती दिली. तायडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठून जखमी रामराव यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले व प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारासाठी लागणारा सर्व खर्च वन विभाग करणार असल्याची माहिती आहे. या परिसरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ काही होईना थांबण्याचा झाला आहे. जंगली प्राणी आता गावात येऊन माणसावर हल्ला करीत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून वन विभागाने वाघ बिबट्याचा बंदोबस्त करून हद्दीतील सर्व गाव रात्रीला गस्ती लावावी व जखमी शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी सभापती चंद्रकांत कोडवते यांनी केली आहे. महान्यूज 7 करिता प्रतिनिधी पंकज चौधरी, नागपूर.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून सर्वात मोठा गाव अल्लीपूर आहे। अल्लीपूर गावामध्ये गेल्या 8 ते 15 दिवसापासून अनेक रुग्ण आजारी पडत आहे। गावातील काही नागरिक बांधवांना डेंग्यू व इतर आजाराची लक्षणे झपाट्याने होत आहे। त्याची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे। मात्र अल्लीपूर जय भीम वार्डमध्ये अनेक दिवसापासून पाणी साचूनच आहे। पाणी हिरवेगार सुद्धा आले आहे। त्यामध्ये मच्छरांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे। गावातील अनेक ठिकाणच्या नाल्या पाण्याने तुडुंब भरून आहे। मात्र ग्रामपंचायतद्वारे नाल्याची पाणी वाहते केल्या गेले नाही। त्यामुळे नाल्यामध्ये पाणी साचून आहे। साचून असलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या प्रमाणात व इतर आजाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्याचबरोबर गावामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची ढिगारे साचून आहे। याकडे मात्र ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे। सध्या अल्लीपूर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत प्रशासक तुषार जोगी त्यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतद्वारे गावामध्ये फॉगिंग करणे सुरू केले गेले आहे व नदी साचून असलेले पाणी सुद्धा कामगारांमार्फत काढण्याचे काम सुरू केले गेले आहे। ग्रामपंचायत मार्फत गावात आजार नाहीसा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे। ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही। तसेच पुढील माहिती आमचे प्रतिनिधी सतीश काळे यांनी दिली आहे। महान्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या गावामध्ये पोहोचलो आहोत। गेल्या अनेक दिवसापासून पाण्याने थैमान घातला आहे। अशातच मात्र अल्लीपूर या गावामध्ये डेंग्यूने उद्रेक घातला आहे। ग्रामपंचायतद्वारे कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही असा आरोप नागरिक बांधवांनी केला आहे। साधी फवारणीसुद्धा ग्रामपंचायतने धुळणीसुद्धा केली गेली नाही। आपण बघू शकतो माझ्या मागे कशा प्रकारे येथे पाणी साचलेलं आहे। संपूर्ण पाणी हे साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे येथे मच्छराच्या प्रमाणात वाढ झाली आहे। गावालगतच पाणी पूर्ण साचून आहे। मात्र ग्रामपंचायतद्वारा या पाण्याचा काढण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही। त्यामुळे परिसरातील नागरिक बांधव धोक्यात आले आहेत। मच्छराच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि वाढ होऊन मच्छराच्या प्रमाणात जास्त प्रमाणात वाढ झाली आणि काही नागरिक बांधव हे डेंग्यूच्या आजाराने त्रस्त झाले आहेत। महान्यूज 7 साठी प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा। प्रादेशिक बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। देखो हम आदिवासी है, कर्नाटक का महत्वपूर्ण आदिवासी होते हैं। हम जंगल में जाकर ये तो हाथ जड़ी बूटी लगाकर और हाथों से तेल बनाना होता है। वो तेल लगाने से अपने दिन में 10 बार 15 बार झड़ रहे हैं। 5-6 दिन में बाल झड़ना कितना रुकावट करेगा। इधर से झड़ गया है ना, उधर से नया बाल उठता है। नया बाल उठता है, गंजापन हो गया, गंजापन से नया बाल उठता है। माथे में डेढ़ फोड़ा फिर होते तो 5 दिन में हट जाएगा था, हट जाते। इसी तरह ये तो हाथ जड़ी बूटी हम डालकर तेल बनाने का तेल होता है। ये हमारा तेल ओरिजिनल आदिवासी का तेल चाहिए तो महाराष्ट्र में आपको चाहिए तो मिलता है। महाराष्ट्र में हमारा ब्रांच है, शॉप का नाम है ओनली सुनो एंटरप्राइज। अगर जाकर खरीद सकते हैं। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9000